गोव्यातील सत्तारी तालुक्यातील सुरल गावाजवळील प्रसिद्ध डेल्टा धबधब्यामध्ये बुडून बेपत्ता झालेल्या बेळगावच्या मुलाचा मृतदेह अखेर शोध पथकाला सापडला. अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह हाती लागल्याने कुटुंबियांचा आक्रोश उसळला. मृत मुलाची ओळख बेळगाव जिल्ह्यातील सामरा येथील 16 वर्षीय आदित्य दिलीप कुमार सतपती अशी झाली आहे. रविवारी आदित्य आपल्या 3 मित्रांसह गोव्यातील सत्तारी तालुक्यातील सुरल परिसरातील डेल्टा धबधब्याकडे गेला होता. गोवा कर्नाटक सीमेजवळील कर्नाटक बाजूने ते धबधब्याच्या परिसरात प्रवेश करून वर्षा भागात फिरत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आदित्य खोल पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर वाळपोई पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि स्थानिक स्वयंसेवकांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. रविवारी उशिरापर्यंत प्रयत्न करूनही मुलाचा काहीच मागमूस लागला नाही. अंधार, पाण्याचा वेग आणि दुर्गम परिसर यामुळे शोध कार्याला अडथळे येत होते. यानंतर स्थानिकांनी मध्यरात्री प्रसिद्ध प्रो रेस्क्यू स्वयंसेवक पथकाची मदत मागितली. त्यानुसार विकी मेहता, पद्मप्रसाद हुली, अवधूत तुडवेकर, मायकल पिंटो आणि मतीन मकानदार यांचा समावेश असलेले पथक सोमवारी सकाळी सुमारे 9 वाजता घटनास्थळी दाखल झाले. पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या सहकार्याने सुमारे 3 तास चाललेल्या तीव्र शोध मोहिमेनंतर पाण्यात अडकलेला आदित्याचा मृतदेह शोधण्यात यश आलं. मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस व अग्निशमन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. बेळगावच्या आदित्य सतपतीच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेमुळे पर्यटन स्थळी सुरक्षिततेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव. ಜಗಮಗ ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು. ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ, ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.